मला असं विचारतात की डॉक्टर पथ्य फार देऊ नका, जेवणाच्या टायमिंग्स काय आपल्याला मॅनेज होत नाहीत. आणि मग मी त्यांना सांगते, जर तुम्हाला कमी औषधांमध्ये लवकर बरं व्हायचं असेल तर मी सांगितलेल्या जेवणाच्या टायमिंग्स आणि थोडी पथ्य ही तुम्हाला पाळलीच पाहिजेत. आणि मग त्याच्यामुळे मला असा हा व्हिडिओ बनवावासा वाटला की आपल्या शरीरामध्ये ना एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. म्हणजे जसं आपण आपलं रुटीन, आपलं शेड्यूल जसं आपलं घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण हे करतो, ह्या धावपळीच्या युगामध्ये तुम्ही तुमचं सगळं रुटीन ह्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे करताय. आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या शरीरामधलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्याकडे टोटल दुर्लक्ष करताय. आणि मग हे जे बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होतं तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम्स व्हायला चालू होतात. तर मग हे बायोलॉजिकल क्लॉक काय आहे, तर मेडिकल लँग्वेजमध्ये ह्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. आणि हा जो रिदम आहे म्हणजे क्लॉक, शरीरामधलं एक घड्याळ की कधी कुठल्या सिस्टीम ॲक्टिवेट होणार आहे. आणि हे जे क्लॉक आहे हे सूर्यप्रकाशाबरोबर आणि अंधारावरती काम करत असतं. जसं सूर्योदय होतो, सूर्यप्रकाश होतो, तसं आपल्या शरीरामधलं कॉर्टिझॉल लेवल वाढायला लागते आणि मग आपण जास्त ॲक्टिव्ह होतो, सकाळी उठतो, ॲक्टिव्हनेस असतो. त्यामुळे सगळा व्यायाम वगैरे जो आहे ना तो सकाळी केलेला जास्त चांगला असतो, कारण शरीरामध्ये कॉर्टिझॉल लेवल चांगली असते. मग नंतर शरीरामधलं हळूहळू तापमान वाढायला लागतं, हीट वाढायला लागते, म्हणजे पित्त सिक्रेट व्हायला लागतं आणि मग आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲक्टिवेट होते. आणि काही एन्झाइम्स आहेत ना हे ठराविक वेळेतच सिक्रेट चांगल्या पद्धतीने होतात. त्यामुळे जर आपण सकाळी 10 ते 12च्या किंवा मॅक्झिमम 1 पर्यंत जर आपला लंच घेतला तर तो व्यवस्थित आपल्याला पचतो. आणि जर आपण 2 नंतर जर आपण जेवण घ्यायला चालू केलं तर तेव्हा ते जे काही एन्झाइम्स आहेत किंवा जे ॲसिड आहे ते त्यावेळी इतक्या चांगल्या प्रमाणात सिक्रेट झालेलं नसतं आणि मग तुम्हाला डायजेशन प्रॉपर होत नाही. जसं जसं अंधार व्हायला लागतो तसं तसं तुमच्या शरीरामधलं मेलाटोनिनचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग तुम्हाला लिथार्जिक, कंटाळा आल्यासारखं वाटतं, झोप यायला लागते. आणि रात्री 9 नंतर तुमची बॉडी रिपेअर मोडला जाते, हार्मोनल बॅलन्सच्या मोडला जाते, क्लिन्झिंग मोडला जाते. रात्री 9 नंतर तुमच्या शरीरामधलं लिव्हर स्वतःला डिटॉक्स करायला किंवा रिपेअर करायला लागतं, बॉडी रिपेअरिंगमध्ये गेलेली असते आणि डायजेस्टिव्ह एन्झाइम्स टोटली ह्याच्यामध्ये कमी सिक्रेट व्हायला लागतात. आणि आजकालच्या काळात आपण काय करतोय, बरोबर त्याच्या सगळं उलटं चालू आहे की रात्री 9-10 नंतर आपण जेवायला चालू करतो आणि जेव्हा आपलं हे मेलाटोनिन एक्स्ट्रा सिक्रेट झालेलं असतं, शरीरामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम नसतात आणि आपण तिथे डायजेस्टिव्ह सिस्टीमला फोर्स करतोय की तुम्ही एन्झाइम सिक्रेट करा. आणि त्यामुळे बॉडी कशामध्ये गेलेली असते, रिपेअर मोडला गेलेली असते, क्लिन्झिंग मोडला गेलेली असते, हार्मोनल बॅलन्स मोडला गेलेली असते. आणि मग आपण आपल्या सगळ्या सिस्टीमला डिस्टर्ब करून टाकतो. आणि जे आजकाल पाहायला मिळतंय, PCOD, थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्सेस, इनफर्टिलिटी, डायबिटीज, अनकंट्रोल हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, आर्थरायटिस, असे भरपूर सारे जे लाईफस्टाईलशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते वाढायला लागलेले आहेत. काही लोकांना डिप्रेशन सुद्धा ह्या गोष्टीमुळे येतं. त्यामुळे हे सगळे जे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस, बॉडीच्या सर्कॅडियन रिदम जो काय आहे तो डिस्टर्ब झालेल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे सिम्पलचं काय आहे की लिसन टू युअर बॉडी, फॉलो युअर बायोलॉजिकल क्लॉक. बायोलॉजिकल क्लॉक कसं फॉलो करायचं आहे आणि दिनचर्या, आयुर्वेदिक दिनचर्या कशी व्यवस्थित ठेवायची आहे याच्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर दिनचर्या म्हणून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.